दिनांक 2 नोव्हेंबर 2020 रोजी सोलापूर येथील गुन्हे शाखेमध्ये कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की मजरेवाडी परिसरातील शिवगंगा नगर येथे मोहम्मद जावेद नसरुद्दीन लुंजे हे त्यांच्या घरासमोर IPL क्रिकेट मॅचवर पैसे स्वीकारून जुगार लावत असल्याची बातमी मिळाली होती। मिळालेल्या बातमीप्रमाणे छाप्याची कारवाई करण्याकरता पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे व त्यांच्या पथकाने बातमीतील ठिकाणी जाऊन छापा टाकला असता त्यावेळी मोहम्मद जावेद नसरुद्दीन लुंजे हे फोनवर बोलून आकडेमोड करून जुगार घेत असल्याचं दिसून आलं व पोलिसांना पाहून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मोबाईल फोन व रोख रक्कम 20,000 जप्त केली। सदरची कारवाई करत असताना जावेद लुंजे यांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांच्याशी अरेरावी करून त्यांना शिवीगाळ करून त्यांच्यासोबत असलेल्या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल सागर किसन गुंड यांना धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सागर किसन गुंड यांनी MIDC पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिलेली होती। सदर फिर्यादीवरून MIDC पोलीस स्टेशन सोलापूर येथे गुन्हा रजिस्टर नंबर 1245/2020 भारतीय दंडविधान कलम 353 व मुंबई जुगार कायदा कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता। सदर तपासकामी पोलिसांनी जुगार खेळणारे इतर आरोपी नामे आशिष रमेश कटारे, राजेश सुभाष हंचाटे, आमिर इब्राहिम उस्ताद, अकबर मोहम्मद हनीफ मडकी सर्व राहणार सोलापूरच्या 4 आरोपींची नावे निष्पन्न करून सर्व 5 आरोपींच्या विरुद्ध सोलापूर येथील न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केलेलं होतं। सदर खटल्याची सुनावणी सोलापूर येथील सत्र न्यायाधीश योगेश राणेसाहेब यांच्या कोर्टामध्ये झाली। सरकार पक्षातर्फे फिर्यादी सागर किसन गुंड, पंच, छाप्याच्या वेळी उपस्थित असलेले पथकातील इतर कर्मचारी व तपासणी अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे असे एकूण 5 साक्षीदारांची साक्ष नोंदवलेली होती। सदर खटल्याच्या अंतिम युक्तिवादावेळी आरोपीतर्फे ॲडव्होकेट रियाज शेख यांनी पोलिसांच्या तपासामधील त्रुटी तसेच साक्षीदारांच्या जबाबमधील विसंगती तसेच केलेल्या कारवाईचा संशयास्पद असल्याचा युक्तिवाद मेहरबान न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला। सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून सत्र न्यायाधीश योगेश राणेसाहेब यांनी आरोपी नामे जावेद मोहम्मद जावेद नसरुद्दीन लुंजे, आशिष रमेश कटारे, राजेश सुभाष हंचाटे, आमिर इब्राहिम उस्ताद, अकबर मोहम्मद हनीफ मडकी या 5 आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केलेली आहे। सदर खटल्यामध्ये आरोपीतर्फे ॲडव्होकेट रियाज एन शेख यांनी काम पाहिलं, सरकार पक्षातर्फे दत्तू सिंग पवार यांनी काम पाहिलंय। IPL मॅचचा जुगार खेळत असल्याच्या मिळालेल्या बातमीप्रमाणे छाप्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे व त्यांच्या पथकावर शिवीगाळ करून त्यांना धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये आरोपी नामे मोहम्मद जावेद नसीरुद्दीन लुंजे, आशिष रमेश कटारे, राजेश सुभाष हंचाटे, आमिर इब्राहिम उस्ताद, अकबर मोहम्मद हनीफ मडकी या 5 आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश सोलापूर येथील सत्र न्यायाधीश योगेश राणेसाहेब यांनी दिलेले आहेत। यामध्ये घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे की दिनांक 2 नोव्हेंबर 2020 रोजी सोलापूर येथील गुन्हे शाखेमध्ये कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक संदीप रंगाराव शिंदे यांना गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली होती की मजरेवाडी परिसरातील शिवगंगा नगर या ठिकाणी असलेल्या एका घरामध्ये मोहम्मद जावेद लुंजे हे IPLच्या चालू असलेल्या मॅचवर जुगार खेळत आहेत व पैसे स्वीकारत आहेत अशी बातमी त्यांना मिळाली होती। सदर बातमीप्रमाणे छापा मारण्याकरिता पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे व त्यांच्या पथकातील इतर कर्मचारी यांनी मजरेवाडी शिवगंगा नगर या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी छापा मारला व त्या ठिकाणी जावेद लुंजे यांना त्यांनी पकडले आणि त्यांच्याकडून मोबाईल व अंकाकडे करत असलेले व 20,000 रुपये रोख रक्कम त्यांच्याकडून जप्त केली व सदर कारवाई चालू असताना यातील आरोपी जावेद लुंजे यांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांना अरेरावी केली तसेच त्यांना शिवीगाळ केली व त्यांच्या पथकामधील असलेले कर्मचारी हे समजावून सांगत असताना त्यांच्यावर धक्काबुक्की करून त्यांना ते काम करत असलेल्या सरकारी कामामध्ये अडथळा केला असल्याची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सागर किसन गुंड यांनी MIDC पोलीस स्टेशन येथे दिली होती। सदर फिर्यादीवरून MIDC पोलीस स्टेशन येथे आरोपी मोहम्मद जावेद नसीरुद्दीन लुंजे यांच्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी व बेकायदेशीर जुगार घेतल्याप्रकरणी मुंबई जुगार कायदा कलम 12 या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याच्या तपासकामी मोबाईलवरून ज्या इस्मांकडून पैसे व जुगार स्वीकारला अशा आरोपींची नावे पोलिसांनी निष्पन्न करून एकूण 5 आरोपी ज्यामध्ये जावेद लुंजे, आशिष कटारे, राजेश हंचाटे, आमिर उस्ताद व अकबर मडकी यांच्या विरुद्ध संदीप शिंदे यांनी सोलापूर येथील सत्र न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केले होते। सदर खटल्याची संपूर्ण सुनावणी जी आहे सत्र न्यायाधीश योगेश राणेसाहेब यांच्या कोर्टामध्ये झाली। या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे फिर्यादी सागर गुंड तसेच घटनेच्या वेळेस पंचनामा केलेले पंच साक्षीदार
तसेच पथकामधील इतर नेत्र साक्षीदार आणि तपासिक अधिकारी अशा सर्वांची साक्ष या ठिकाणी सरकार पक्षाच्या वतीने नोंदवण्यात आली होती. एकंदरीत सदर खटल्याच्या अंतिम युक्तिवादामध्ये आम्ही पोलिसांना बातमी मिळाल्यापासून ते कारवाई करून येईपर्यंत ज्या काही घडामोडी घडल्या याबद्दलची कुठलीही नोंद स्टेशन डायरीमध्ये केलेलीच नाही. श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत CBSE पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79.